अर्जुनाला वाटलं होतं की जे पूल बाणाने बनवेल ते सगळ्यात शक्तिशाली असेल, पण एका वानराने त्याचा पूर्ण विचारच बदलून टाकला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे गौरी आणि आज आहे डे 10 ऑफ हनुमान चालीसा वाचन. हे आहेत स्वामी, हे आहेत आपले हनुमानजी. जय श्रीराम हनुमानजी. श्री स्वामी समर्थ स्वामी. सीताराम 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 सीताराम. श्री गुरुचरण सरोज निज मनुमुकुरी सुधारी वरनव रघुवीर विमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उचागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सवेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र औ ध्वजा विराजे कांदे मुंज जनेयु साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवे को आतुर प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी की काज सवारे लाए संजीवन लखन जी आए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति किन्नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय बहु भरत ही सम भाई सहस बदन तुम्हरो यश गावे असी कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनिसा नारद सारद सहित अहिसा यम कुबेर दिक्पाल कहाते कवि को विद कहि सके कहाते यम कुबेर दिक्पाल जहाते कवि को विद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही किन्ना राम मिलाए राजपत दिन्ना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर वही सब जग जाना जो जुग सहस्त्र योजन पर भानु लील्योता ही मधुर फरचानु प्रभु मुद्रिका मेली मुकुमाही जल्दी लांगे गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते तुम सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे हो तन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लय ही तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दिन जान की माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अनंत काल रघुवरपुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाय और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करे संकट कटई मिटई सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव के नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होय जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा किजय नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सूरभूप. जय श्री राम, जय हनुमान.
आज मी तुम्हाला हनुमानजी आणि अर्जुनाची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. रेडी आहात? चला बघूया. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन समुद्र किनारे फिरत होते. बोलता बोलता राम सेतूचा विषय निघाला. अर्जुन म्हणाला, श्रीराम तर किती चांगले धनुर्धर होते, मग त्यांनी दगडाचा सेतू का बनवला? ते तर बाणाचा पण पूल बनवू शकत होते. श्रीकृष्ण फक्त हसले. तिथं एक ओल्ड वानर होते. ते सगळं ऐकत होते आणि ते ओल्ड वानर अजून कोणी नसून हनुमानजी होते. पण हे अर्जुनाला माहिती नव्हतं. ओल्ड वानर हळूच आले आणि म्हणाले, राम सेतू फक्त दगडाचा नव्हता, तर सगळ्यांच्या प्रयत्नाचा होता. पण अर्जुनजींना आपल्या धनुर्धर शिक्षणावर खूप कॉन्फिडन्स होता. ते म्हणाले, मी असतो तर फक्त बाणांचाच पूल बनवला असता. मग हनुमानजी म्हणाले, बनवून दाखव मग. मग अर्जुनाने चॅलेंज एक्सेप्ट केला. ते हळूहळू एक सुंदरसं बाणाचं पूल बनवलं होतं त्यांनी. हनुमानजी जसंच त्याच्यावर पाय ठेवले, ते पूर्ण पूल तुटला आणि समुद्रात गेला. अर्जुन थोडेसे कन्फ्युज झाले. मग त्यांनी दुसऱ्यांदा पूल बनवला, पण हनुमानजी त्याच्यावर पायच ठेवणार होते की ते पूर्ण पूल परत तुटलं आणि परत समुद्रात डुबलं. ह्यावेळेस अर्जुनजी गप्प बसले होते. त्यांना कळेना की काय चूक झाली होती. श्रीकृष्ण तिथं शांतपणे उभारून सगळं बघत होते. ह्यावेळेस अर्जुनजींनी हळूहळू सगळं नीट बघून तिसऱ्यांदा पूल बनवलं होतं. पण ह्यावेळेस काय झालं? ह्यावेळेस पूल तुटलंच नाही. हनुमानजींना लगेच कळालं की ह्या मागे श्रीकृष्णांचा हात आहे, कारण की पूलला इनविजिबली सपोर्ट मिळत होता. आणि त्यांना नमस्कार केला आणि अर्जुनांना आशीर्वाद दिला की महाभारत युद्धामध्ये ते अर्जुनजींच्या रथाच्या ध्वजावर असतील. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की महाभारतात हनुमानजी अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर होते. त्यातून हे शिकले की आपण नेहमी लर्निंग अप्रोच ठेवावा आणि कधीच ओव्हर कॉन्फिडन्स नाही. आपण समजतो की सगळं आपणच केले, पण आपल्यावर हात ठेवणारे, कृपा करणारे, आपल्याला मार्ग दाखवणारे लोक पण तितकेच इम्पॉर्टंट असतात. रिमेंबर गाईज, कॉन्फिडन्स खूप चांगला असतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स कधीच चांगला नसतो. ते नेहमी आपल्याला डुबवतोच. चला गाईज, आजची स्टोरी तर संपली. उद्या भेटूया अशाच एका नवीन स्टोरी सोबत. आणि हा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्या. बाय बाय गाईज, टेक केअर अँड स्टे ट्यून्ड. जय श्रीराम, जय हनुमान.